तुम्ही अशा माणसाचा शोध घेत असाल जो तुमचं आयुष्य बदलून देईल तर आरशामध्ये पहा. कारण तुमच्याशिवाय दुसरं कोणीही या जगामध्ये तुमचं आयुष्य बदलू शकत नाही. आयुष्यामध्ये ज्यांनी तुम्हाला तुमची वेळ पाहून कमी लेखलं होतं, एक दिवस असे यश मिळवा की त्यांनाही तुम्हाला भेटावं लागेल तुमचा वेळ मागून. खूप सुंदर असल्यामुळे सीतामातेचं हरण झालं, अतिअहंकार असल्यामुळे रावणाचा वध झाला, अतिदानशूर असल्यामुळे बलीचे सगळे संपून गेले. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, कोणत्याही गोष्टीची अति चांगली नसते. तुमच्या गरजेच्या वेळी जो तुमच्या उपयोगी पडेल तोच खरा माणूस, मग तो मित्र असो किंवा प्रेम असो. कधीही हिंमत हरू नका, कारण यश अजून खूप लांब आहे. ज्यांनी कमी लेखलं होतं त्यांना यशस्वी होऊन दाखवायचं आहे. मेहनत पायऱ्यांसारखी असते आणि भाग्य लिफ्टसारखं असतं. लिफ्ट कधीही बंद पडू शकते, पण पायऱ्या नेहमीच तुम्हाला यशाच्या दिशेने वर नेतात. समजूतदार माणूस तो नसतो जो विटेचं उत्तर दगडाने देतो. समजूतदार माणूस तर तो असतो जो समोरच्याने फेकलेल्या विटेने आपले घर बांधतो. आयुष्यामध्ये तुम्हाला यशस्वी बनायचं असेल तर 3 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा: ध्येय, कष्ट आणि संयम. पाण्याचा थेंब जेव्हा समुद्रामध्ये पडतो तेव्हा त्याचे कोणतेही अस्तित्व नसते, पण तोच पाण्याचा थेंब जेव्हा पानावर पडतो त्यावेळी तो मोत्यासारखा चमकतो. तुम्हालाही आयुष्यामध्ये असे यश मिळवायचे आहे की मोत्यासारखे चमकाल, कारण गर्दीमध्ये ओळख हरवते. ज्याप्रमाणे पानगळती झाल्याशिवाय झाडावर नवीन पानं येत नाहीत, त्याचप्रमाणे अडचणी आणि संघर्षाशिवाय चांगले दिवस येत नाहीत. इथे कोणीही परमनंट तुमची साथ देणारं नाही. आयुष्यामध्ये जर पुढं जायचं असेल तर एकटं चालायला शिका. बुद्धिमान लोक कधीच इतिहास रचत नाहीत. इतिहास घडवण्यासाठी थोडंसं वेडं असणं गरजेचं असतं. लोकांचे तिरसट बोलणे ऐकून कधी घाबरू नका, कारण खेळामध्ये प्रेक्षकच जास्त आवाज करतात, खेळाडू नाही. देव जर प्रत्येक ठिकाणी आहे तर मंदिरात का जायचं? कोणीतरी खूप चांगलं उत्तर दिलं की पुस्तकांमध्ये सगळेच लिहिलेले असतं, तर मग शाळेत का जायचं? कोणतीही व्यक्ती शांत तेव्हा बसते जेव्हा त्याच्या मनामध्ये खूप गोंधळ चाललेला असतो. तुम्हाला जर वाटत असेल तुमचा कोणीही शत्रू नाही, तर थोडंसं यशस्वी होऊन पहा. तुमच्यासमोर शत्रूंची रांग लागेल. दुःख आणि कष्ट नक्कीच विसरून जातं, पण लोकांनी केलेलं कपट आणि कारस्थान कधीही विसरू शकत नाही. एकटे राहिलात तर तुम्ही एवढे दुःखी नाही होणार जेवढे तुम्ही एका चुकीच्या माणसाबरोबर राहिल्यानंतर होजाल. समोरचा व्यक्ती बोलतो त्यावेळी गप्प राहा, पण प्रत्येक गोष्ट नोटीस करा. काही लोक इतके भोळे बनून बोलतात की जसं काही त्यांच्या मनात किती खोटेपणा आहे हे आपल्याला कळत नाही. कधीही परिस्थितीच्या हातातलं खेळणं बनू नका, कारण तुमचे नशीब बदलवण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे. चुकीचं असूनसुद्धा स्वतःला बरोबर सिद्ध करणे एवढं अवघड नाही जेवढं बरोबर असूनसुद्धा स्वतःला बरोबर आहे हे सिद्ध करणं. गरीब राहिलात तर कोणीही लक्ष देणार नाही. मेहनत करत असाल तर सगळे हसतील, पण जेव्हा यश मिळवचाल तेव्हा सगळे जळतील. सगळ्यात जास्त गरीब तर तो असतो ज्याचा आनंद दुसऱ्याच्या मर्जीवर अवलंबून असतो. आयुष्यामध्ये कोणताही शॉर्टकट नसतो. सफलता तेव्हाच मिळते जेव्हा आयुष्यामध्ये आपण थोडे थोडे पुढे चालत राहतो. स्वतःच्या अपमानाचा बदला भांडण करून नाही, तर समोरच्या व्यक्तीपेक्षा जास्त यशस्वी बनून घ्यायला पाहिजे. आयुष्यात नात्यांच्या भल्या मोठ्या लिस्टची काही गरज नसते. कोणी मनापासून तुमचं असेल तर तेवढी एकच व्यक्ती सगळ्यांपेक्षा भारी असते. आयुष्यामध्ये पुढे जायचं असेल तर कधीच कोणावर अवलंबून राहू नका. वेळ असते तोपर्यंत माणसांची कदर करायला शिका, कारण वेळ परत येईल पण माणसं परत येत नाहीत. चुका कितीही करा, त्या तर सगळ्यांकडूनच होतात, पण कधीच कोणाबरोबर चुकीचं वागू नका.
जे तुमच्याबरोबर नातं कमी आणि घमेंडीमध्ये जास्त राहतात अशा लोकांना स्वतःपासून दूर ठेवलेलं चांगलं असतं. कोणाच्याही सोडून जाण्यामुळे काळजी करू नका. चुकीची लोकं आयुष्यातून गेलीच पाहिजेत, कारण त्यामुळेच आयुष्यामध्ये चांगली लोकं येतील. कधीकधी वेळ मित्रांचे शत्रू बनवते आणि शत्रूंचे मित्र बनवते, कारण स्वार्थ खूप बलवान असतो. इतकं पण गप्प बसू नका की तुम्हाला प्रत्येक गोष्टीतच गप्प बसवलं जाईल.